नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ्स या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रशांत सर आपल्या सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुणाकाराची सोप्या पद्धतीने काही उदाहरणे सोडवणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत कसलाही स्किप न करता पहा। पहिल्या गटातली उदाहरणे। आता पहिल्या गटातली उदाहरणे सोडवताना दिलेल्या संख्या 100 पेक्षा लहान असणार आहेत आणि अशा 100 पेक्षा लहान असणाऱ्या संख्यांचा गुणाकार आपण या ट्रिकने सोडवूया। आता सुरुवातीला 95 ही संख्या 100 पेक्षा 5 ने लहान आहे म्हणून या ठिकाणी समोर 5 लिहा। 98 ही संख्या 100 पेक्षा 2 ने लहान आहे म्हणून 98 च्या समोर 2 लिहा। आता 5 आणि 2 यांचा गुणाकार उभा खाली लिहा, 5 दुने 10। त्यानंतर 10 च्या पाठीमागे आता कोणती संख्या येईल हे तुम्हाला पाहायचं आहे। त्यासाठी 95 मधून 2 वजा करा, या ठिकाणी लिहा 95 मधून 2 गेले 93 उरतात, किंवा तुम्ही 98 मधून 5 वजा केले तरी 93 उरणार आहे। म्हणजे तुम्हाला 95 तून 2 घालवायचे किंवा 98 मधून 5 घालवायचे आणि ते 10 च्या पाठीमागे लिहायचे, म्हणजेच 9310 हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं। तेही 98 आणि 95 या दोन अंकीला 2 अंकीनी न गुणाकार करता। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया पहिल्या गटातील दुसरं उदाहरण। 97 गुणिले 98 बेस 100 लक्षात ठेवा। 97 ही संख्या 100 पेक्षा 3 ने लहान आहे आणि 98 ही संख्या 100 पेक्षा 2 ने लहान आहे, समोर लिहा। त्यानंतर 3 आणि 2 या दोन्ही अंकाचा गुणाकार या ठिकाणी खाली लिहा। आता 3 दुने 6, पण ही 6 असं न लिहिता त्याला 2 अंकी मध्ये आपल्याला असं लिहिता येईल 06, म्हणून या ठिकाणी 06 पण असं लिहा। त्यानंतर आता दिलेल्या दोन्ही संख्या म्हणजे 97 आणि 98 या 100 पेक्षा लहान आहेत म्हणून 97 मधून हे 2 असं तिरकस वजा करायचे, किंवा तुम्ही 98 मधून 3 हे असं तिरकस वजा देखील करू शकता। पहा 97 मधून 2 गेले 95 उरतात, ते तुम्हाला 06 च्या पाठीमागे लिहायचे, किंवा 98 मधून 3 जरी वजा केले तरी 95 उरणार आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 9506 याचं उत्तर मिळतं। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया दुसऱ्या गटातील पहिलं उदाहरण। आता दुसऱ्या गटामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बेस 100च ठेवायचा आहे, म्हणजे या गटात तुम्हाला 100 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या पाहायला मिळणार आहे। पहा 104 ही संख्या 100 पेक्षा आता कितीने मोठी आहे? 4 ने मोठी आहे, म्हणून या ठिकाणी समोर 4 लिहा। त्यानंतर 106 ही संख्या 100 पेक्षा कितीने मोठी आहे? 6 ने मोठी आहे, म्हणून 106 च्या समोर 6 लिहा। नंतर तुम्हाला माहिती आहे 4 आणि 6 या दोन्ही अंकाचा गुणाकार करायचा आणि तो खाली लिहायचा, 4 × 24 म्हणजे या ठिकाणी 24 येतं। आता दिलेल्या दोन्ही संख्या 100 पेक्षा जास्त असणारे 100 पेक्षा मोठे असणारे म्हणून 104 मध्ये हे 6 तिरकस मिळवा किंवा 106 मध्ये हे 4 मिळवा, शेवटी उत्तर तेवढंच येणार आहे। पहा 104 आणि 6 यांची बेरीज केली तर 110 येते, ती 24 च्या पाठीमागे लिहा, किंवा बघा तुम्ही 106 मध्ये जरी 4 मिळवलं असतं तरी 110 आलं असतं, म्हणजे तुम्हाला त्या 24 च्या पाठीमागे ती आलेली तिरकस केलेली बेरीज लिहायची होती। तर विद्यार्थी मित्रांनो 11024 हे तुम्हाला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं। चला तर मग पाहूया दुसऱ्या गटातील दुसरं उदाहरण। 117 गुणिले 110। आता मुद्दामून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी मोठ्या संख्या घेतलेल्या आहेत, म्हणजे हातचा येणार आहे तो तुम्हाला विसरता कामा नाही। पहा 117 ही संख्या 100 पेक्षा कितीने मोठी आहे? 17 ने मोठी आहे। 110 ही संख्या 100 पेक्षा कितीने मोठी आहे? तुम्ही म्हणताल 10 ने मोठी आहे, बरोबर आहे, 10 नेच मोठी आहे। आता 17 आणि 10 यांचा उभा गुणाकार करा, 17 आणि 10 170 कुणीही लिहू शकतं। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला तिरकस या ठिकाणी बेरीज मिळवायची 170 च्या पाठीमागे, म्हणजे 117 मध्ये जर 10 मिळवले तर 127 होतात, किंवा 110 मध्ये 17 मिळवले तरी 127 होतात। परंतु विद्यार्थी मित्रांनो हे या प्रश्नाचं उत्तर नाही, कारण इथं हातच्याचा संबंध आहे, म्हणजे 170 मध्ये हा जो 1 आहे ना विद्यार्थी मित्रांनो शतक स्थानचा अंक, तो तुम्हाला त्या 127 मध्ये मिळवायचा आहे, आणि जोपर्यंत तुम्ही हा 127 मध्ये मिळवत नाही तोपर्यंत या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला मिळणार नाही। म्हणून पहा 127 मध्ये 1 मिळवा, 128 ही संख्या मिळते, आणि हे 70 जे आहे हे जसेच्या तसे 128 च्या पुढे मांडा, म्हणजे 12870 हे या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण या ट्रिकच्या माध्यमातून अगदी अचूकपणे आणि काही सेकंदामध्ये करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया तिसऱ्या गटातील पहिलं उदाहरण। आता तिसऱ्या गटातील पहिले उदाहरण पाहण्या अगोदर तुम्हाला दिलेल्या संख्या या एक 100 पेक्षा मोठी दिसते आणि एक 100 पेक्षा लहान दिसते। त्या दोन्ही गटामध्ये आपण पाहिलेलं आहे 100 पेक्षा लहान असणाऱ्या संख्या
आणि 100 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या. आता त्या दोन्ही गटाचा विचार एकत्रितपणे यामध्ये आपण करणार आहोत आणि हे गणित सोडवणार आहोत याच ट्रिकने. पहा, 105 ही संख्या 100 पेक्षा 5 ने मोठी आहे, म्हणून या ठिकाणी मी समोर धन 5 लिहिणार आहे. चिन्हांचा वापर आता इथे करायचा आहे. 96 ही संख्या 100 पेक्षा आता लहान आहे. कितीने लहान आहे? 4 ने लहान आहे, म्हणून ऋण 4 लिहा. आता धन आणि ऋण या दोन चिन्हांचा गुणाकार ऋण होतो हे तुम्हाला या ठिकाणी मी शिकवलेलं आहे. म्हणजे 5 चोक 20, पण चिन्ह द्या धन ऋण ऋण. तर विद्यार्थी मित्रांनो, एक संख्या 100 पेक्षा मोठी आहे, एक संख्या 100 पेक्षा लहान आहे, म्हणून जर एखादी संख्या 100 पेक्षा मोठी असेल आणि एखादी संख्या 100 पेक्षा लहान असेल आणि त्यांचा गुणाकार करायचा असेल तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 शून्य घ्यायला विसरायचं नाही. हे 2 शून्य तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. त्यानंतर आता नेहमीप्रमाणे 105 मधून 4 वजा करा, ते या ठिकाणी 2 शून्याच्या पाठीमागे लिहा, किंवा तुम्ही 96 मध्ये 5 मिळवू शकता, ते देखील या ठिकाणी कोणतीही एक क्रिया करा, कारण शेवटी आपण तिरकस बेरीज तरी करूया, नाहीतर तिरकस वजाबाकी तरी करूया. पहा मग आता 105 मधून 4 गेले, 101 उरतात, त्या ठिकाणी 2 शून्याच्या पाठीमागे लिहा. म्हणजे 10,100 हे तुमचं उत्तर नाहीये. ह्या 10,100 मधून तुम्हाला हे 20 वजा करायचे आहेत, आणि जेव्हा तुम्ही 10,100 मधून 20 वजा करताल तेव्हा तुम्हाला 105 गुणिले 96 या प्रश्नाचं उत्तर मिळतं. पहा आता मी करतो वजाबाकी. मग हेच 20 या ठिकाणी मी आता खाली मांडतो. पहा आता शून्यातून शून्य गेले, शून्यच राहणार आहे, पण या शून्यातून 2 जात नाही, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला शेजारून उसना घ्यावा लागणार आहे. म्हणजे या शून्याकडे आता 10 झाले, हे 1 दिल्यामुळे या ठिकाणी शून्य राहतात. तर 10 मधून 2 गेले, 8 राहिले. शून्याला शून्य येणार, या शून्याला शून्य येणार आणि एकाला 1 येणार. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 10,080 हे तुमचं या 105 गुणिले 96 या तिसऱ्या गटातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया तिसऱ्या गटातील दुसरं उदाहरण. आता 104 गुणिले 92 यामध्ये 104 ही संख्या 100 पेक्षा 4 ने मोठी आहे, म्हणून धन 4 लिहा. त्यानंतर 92 ही संख्या 100 पेक्षा 8 ने लहान आहे, म्हणून ऋण 8 लिहा. त्यानंतर धन ऋण चिन्हांचा गुणाकार ऋण चिन्हात येतो, 8 चोक 32. आता एक संख्या 100 पेक्षा मोठी आहे, एक संख्या 100 पेक्षा लहान आहे, म्हणून या ठिकाणी 2 शून्य आपल्याला न्यायचे, कारण हे मिश्र उदाहरण आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता 92 मध्ये 4 मिळवा, तिरकस बेरीज, किंवा 104 मधून 8 वजा करा, तिरकस वजाबाकी, यापैकी कोणती एक क्रिया करा. आता 92 मध्ये 4 मिळवणार, सोपं वाटतंय. 92 आणि 4 96, किंवा तुम्ही 104 मधून 8 जरी वजा केलं असतं तरी 96 झालं असतं. विद्यार्थी मित्रांनो 9,600 हे तुमचं उत्तर नाही. जोपर्यंत तुम्ही 32 यातून वजा करत नाही तोपर्यंत तुम्हाला फायनल उत्तर मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. पहा आता मी या ठिकाणी खाली 9,600 मधून 32 ची वजाबाकी करतो. आता वजाबाकी करताना शून्यातून 2 जात नाही, म्हणजे तुम्हाला या शून्याकडून ते घ्यावं लागेल आणि हा शून्य या 6 कडून घेईल, म्हणजे हातच्या ती वजाबाकी करावं लागेल. बघा आता 6 हा एक त्याला देणार आहे ह्या 10ला, म्हणजे 6 कडे 5 राहतील, या ठिकाणी 10 होतील, आणि हा 10 परत या ठिकाणी पुढच्या शून्याला मदत करणार आहे, म्हणजे या ठिकाणी 9 राहणार आहे आणि या ठिकाणी 10 होणार आहे. आता 10 मधून 2 गेले 8 राहतात, 9 मधून 3 गेले 6 राहतात, 5 अशी 5 येतं, 9 ला 9 येतं. तर विद्यार्थी मित्रांनो 9,568 हे तुमचं 104 गुणिले 92 या प्रश्नाचं उत्तर मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.